मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. गेल्या 7-8 दिवसापासून इंदोरीकर महाराजांच्या संबंधाने जी काही सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे, तर ती कुठेतरी थांबायचं नाव घेत नाही. आणि अशातच त्यांचं बीड जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये जी काल परवा जी काही कीर्तनं झाली, तर त्या कीर्तनामध्ये त्यांनी पुन्हा आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये अवलादी वगैरे असे शब्द वापरून आपला फेटा खाली ठेवणार असल्याची भाषा त्यांनी बोलून दाखवली. वास्तविक इंदोरीकर महाराजांविषयी आमच्या मनामध्ये नितांत आदर आहे. मात्र एखादा व्यक्ती जर प्रसिद्धी पावलेला असेल, तर तो सार्वजनिक जीवनामध्ये वागत असताना, बोलत असताना त्याला काही सामाजिक सभ्यतेचं भान हे पाळावंच लागतं. आता सामाजिक सभ्यता काय असते हे आमच्यासारख्या गाव खेड्यात शेणामातीच्या घरात राहणाऱ्या, शेती मातीत खपणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा सामान्य माणसाला याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नसतो असं म्हणायला हरकत नसावी. इंदुरीकर महाराज फेटा खाली ठेवण्याची भाषा ज्यावेळेस करतात, तर ते एका दृष्टीनं भावनिक दृष्ट्या कुठंतरी ब्लॅकमेल करत असल्यासारखं वाटतं. दुसरीकडे इंदोरीकर महाराजांनी जी काही 21 वर्षामध्ये जी काही आपली कीर्तनाची सेवा दिली आणि जे काही समाजामध्ये जे काही व्यंग पसरलेले आहेत, तर त्या व्यंगावर सातत्यानं आपल्या खास शैलीमध्ये जो काही प्रहार करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे किंवा तसा जो प्रहार केला, तर त्याने समाज किती बदलला किती नाही बदलला हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. मात्र त्यांनी जे आपल्या खास शैलीमध्ये समाजाचं जे काही प्रबोधन केलं, तर हे आपल्याला विसरता येणार नाही. दुसरीकडे त्यांनी जो काही मुलीच्या साखरपुड्यामध्ये जो काही खर्च केला, तर टीकाकारांना प्रत्युत्तर देताना त्यांनी कदाचित आपली जी काही मानसिक पातळी आहे, तर त्यांचा संताप उद्वेग होणं स्वाभाविक गोष्ट आहे. मात्र आमच्या तरी असं कुष्ठ दृष्टीपथात पडलं नाही की त्यांची जी काही मुलगी आहे, तर त्या मुलींबद्दल कुणी अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये किंवा खालच्या भाषेमध्ये बोललं असेल असं कुठं दिसलं नाही. परंतु महाराजावर जी टीका झाली, तर त्यांनी पुन्हा एक विधान असं केलं की आम्ही मुलीच्या लग्नामध्ये आता याच्याही पेक्षा जास्त खर्च करू किंवा धूमधडाक्यात लग्न ते करू. आता लग्न कोणी कसं करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कारण अंबानीच्या लग्नामध्ये जवळपास 5,000 कोटीपेक्षा जास्त खर्च झाला, कारण त्यांच्याकडे पैसा होता, त्यांनी केलं. मात्र अंबानीचा आणि सार्वजनिक सामाजिक जीवनाचा कुठे संबंध येत नाही, कारण ते देशाला जरी एक प्रकारे लुटत असले तरी ते त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून लुटतात. मग त्यांना सरकार सपोर्ट करतं नाही करतं तो वेगळ्या वादाचा विषय आहे. परंतु महाराज, आम्ही जेव्हा गावखेड्यामध्ये राहतो आणि शेतकरी म्हणून शेतीमध्ये खपतो, तर त्याही वेळेस गावामध्ये ज्यावेळेस तुमच्या कीर्तनाची तारीख घ्यायची, तर त्यावेळेस गावात सप्ताह उभा करण्यासाठी आम्ही घरोघर फिरून लोकांच्या कष्टाचे घामाचे घाम गाळून जमा करतो, पैसे वर्गणी जमा करतो आणि त्या वर्गणीच्या पैशातून ज्यावेळेस 7 दिवसाचा सप्ताह ठेवतो, तर कीर्तनानं किती सुधारले, तमाशानं किती बिघडले हा वेगळ्या चिंतनेचा, वेगळ्या चर्चेचा विषय आहे. विचारानं माणसं प्रभावित होतात हे आम्ही मान्य करतो. परंतु ज्यावेळेस बिदागीचं पाकिट त्यावेळेस तुमच्या हातामध्ये देतो, तर त्यावेळेस ते कुणाच्या तरी कष्टाचे पैसे असतात, ते कुणाच्या तरी घामाचे असतात, हे विसरून चालणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रबोधन करता किंवा कीर्तन परंपरेचा वारसा हा समाजामध्ये जिवंत ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही किंवा तत्सम कीर्तनकारांच्या माध्यमातून ठेवता, तर जी कीर्तनाची जी मूळ परंपरा आहे, तर ती संत नामदेव महाराजांनी सुरू केली. हे इथं वेगळं सांगायची गरज नाही. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, सखा विठ्ठल, सर्वा ठाई विठ्ठल शोधणारे आमचे नामदेव महाराज. आणि ज्यावेळेस पंजाब मधून येतात, तर त्यावेळेस ते कीर्तन सांगताना पहिलं कीर्तन ज्यावेळेस वाळवंटामध्ये उभं राहून सादर करतात, तर त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कीर्तन कशासाठी? तर जगामध्ये ज्ञानदीप लावण्यासाठी. आणि तुम्ही ज्ञानदीप लावत आहात, आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून करत आहात. मात्र नामदेव महाराजांनी आपल्या कीर्तनाची कुठे बिदागी घेतल्याचं आमच्या तरी ऐकिवात नाही. त्यानंतर नामदेवे रचिलासे पाया तुका झालासे कळस, जी अभंगाची समृद्ध अशी जे कधीही भंग पावत नाहीत अशी रचना तुकाराम महाराजांनी हजारो अभंग लिहिले. आणि त्याच तुकाराम महाराजांचे अभंग आपण ज्यावेळेस कीर्तनाच्या कथेसाठी, निरूपणासाठी घेतो, तर त्यावेळेस तुकाराम महाराज स्वतः म्हणतात
की जेथे करावी कथा तेथे न सेवावे अन्न, किंवा कथेचा विक्रय. आणि आणि मग या भाषेमध्ये कीर्तनाचे किंवा कथेची संभावना करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज हे जगातील पहिले असे कर्जमाफी देणारे सावकार आहेत की त्यांनी आपल्या गहाण खताच्या सगळ्या चोपड्या वह्या ह्या इंद्राणीत फेकून दिल्या. आणि तुम्ही साध्या या सोशल मीडियावरच्या टीकेला प्रत्युत्तर देताना इतके उद्विग्न होत आहात की मंबा भट्टे केले कपट, गाथा बुडविली इंद्राणीत, असं म्हणून 13 दिवस उपोषित राहणारे आमचे तुकाराम महाराज आत्मक्लेश करतात. आणि आत्मक्लेश केल्याच्या नंतर पुन्हा नव्याने इंद्राणीत बुडवलेली गाथा ही पुन्हा नव्याने भंडारा माळावर जाऊन लिहायला घेतात. तर त्यावेळेस तुकाराम महाराज हे असे कधीच उद्विग्न होत नाहीत. उलट ते म्हणतात की घेऊन या कोलीत करतील माझा घात, हे त्यांना कळून चुकलं होतं. आणि म्हणून तुकाराम महाराज असेही म्हणतात की देव शोधायाशी गेलो, देवची होऊन ठेलो, जे का रंजले गांजले, किंवा ओले मूळ भेदी, खडकाचे अंग, असे कितीतरी अभंग तुकाराम महाराज आम्हाला तुम्हाला सार्वजनिक जीवनाचं ज्ञान सांगतात, विज्ञान सांगतात, अध्यात्म सांगतात, तंत्रज्ञान सांगतात. असे ते तुकाराम महाराज आणि त्यांचेच अभंग आपण निरूपणाला घेतो. आणि ज्या तुकाराम महाराजांनी शेंदराचे दैवत केले, देव दगडाशी म्हणती, किंवा तीर्थी दोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, असे सांगणारे तुकाराम महाराज ज्यावेळेस आम्ही त्यांना देवत्व बहाल करतो की पुष्पक विमानामध्ये बसून तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले, अशा कथा ज्यावेळेस रंगवतो तर त्यावेळेस नक्कीच आपण या कीर्तन परंपरेचा अपमान करतो. हे वास्तविक तुमच्याविषयीचं निवेदन नाही, परंतु बरेच कीर्तनकार असे आहेत की जे तुकाराम महाराजांविषयी सांगत असताना तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले असं सांगतात, किंवा ज्ञानदेव महाराजांनी भिंत चालविली हे सुद्धा सांगतात, किंवा रेड्याच्या मुखामधून वेद वदविला हे सांगतात. आणि ज्यावेळेस हा मुद्दा विज्ञानाच्या तर्कावर सुषमा अंधारे सारख्या एखाद्या व्याख्यानकर्त्या खोडून काढता, तर त्यावेळेस आपलाच वारकरी संप्रदाय कुठेतरी त्यांची प्रेत यात्रा काढतो. रवींद्र पोखरकर ज्यावेळेस या कीर्तनकाराचे दाखले देतात तर त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल होते. ज्ञानेश महाराव हे अंधश्रद्धेवर प्रहार करताना बोलतात तर त्यांच्या घरात घुसून काही गावगुंड त्यांना माफी मागायला भाग पडतात. गौरी लंकेश असतील, दाभोळकर असतील, अन्य कितीतरी अशी लोक आहेत की ज्यांच्या उघड उघड हत्या झाल्या, तर त्यांच्याविषयी या कीर्तनाच्या माध्यमातून बोलणारे फार थोडके आहेत, कमी आहेत, बोटावर मोजण्या इतक्या आहेत. आपण समाजातील ज्या काही अनिष्ट चालीरीती आहेत त्यांच्याविषयी प्रहार करता, ही एक चांगली गोष्ट आहे. दुसरीकडे आमच्या कीर्तन परंपरेचा वारसा समृद्धपणे सांगत असताना जे गाडगे महाराज अखेरचे कीर्तनकार होऊन गेले, की ज्यांचं शेवटचे कीर्तन हे मुंबईमध्ये झाले, तर ते गाडगे महाराज ज्या गावखेड्यात कीर्तनासाठी जायचे तर पहिल्यांदा दुपारच्या वेळी त्या गावखेड्यामध्ये गेलेले असताना कुणाच्या तरी शेतात जायचे, रानात जायचे, तिथून एक जळतनाची सरपणाची मोळी आणायचे आणि कुणाच्या तरी दारात टाकायचे. आणि ती दारात टाकल्याच्या नंतर माई या मोळीच्या बदल्यात मला भाकर आणि कोरड्यास आणि तांब्याभर पाणी दे, असं ते कुणाचं फुकटचंही खात नव्हते. आणि मग त्या बदल्यात अन्न सेवन केल्याच्या नंतर कमरेला लटकवलेला खराटा, फडा, झाडू सोडून दिवसभर त्या गावातली घाण, रस्त्यावरील घाण साफ करायचे आणि लोकांना सांगायचे की तुमच्या गावामध्ये आज खूप मोठ्या बुवा महाराजांचं कीर्तन आहे, तुम्ही सगळेजण मंदिरावर या, पारावर या. आणि ज्यावेळेस लोक तिथं जमा व्हायचे की कुठला तरी बुवा येणार कीर्तन सांगायला, म्हणून लोक जमा झाल्याच्या नंतर लोक त्या महाराजांना विचारायचे की 17 तिघळाचं कपडे घातलेले गाडगे महाराज ते जर सांगितले असतं त्यांनी की माझं स्वतःचं कीर्तन आहे, तर कदाचित लोकांनी त्यांना वेडं ठरवलं असतं. आणि मग ज्यावेळेस लोक तिथं जमा व्हायचे तर त्यावेळेस गाडगे बाबा स्वतःच एका घोंगडीवर उभे राहायचे, उभे ठाकायचे आणि गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या भजनाची सुरुवात करून लोकांच्या डोक्यातली घाण साफ करण्याचं काम गाडगे महाराजांनी केलं. आणि लोकांच्या मनातली अंधश्रद्धा दूर करण्याचं काम अविरतपणे गाडगे महाराजांनी केलं. आणि त्यांची संपत्ती जर बघितली तर डोक्यावर उपडं ठेवलेलं एक अर्धवट फुटकं मडकं, कमरेला लटकलेला झाडू आणि अंगावर 1760 तिघळांचे कपडे, याच्या व्यतिरिक्त गाडगे बाबांची कुठलीही संपत्ती नव्हती. आणि मग हे जर गाडगे महाराज असा कीर्तन परंपरेचा वारसा समृद्धपणे चालवत असतील तर आजकालच्या कीर्तनकारांनी भुका लावून तुका सांगणे हल्ली काही लोकांचे धंदे झालेले आहेत. या कवितेच्या ओळी सार्थक आणि समर्पक ठरतात असं म्हणायला हरकत नसावी. कीर्तनाचा धंदा काही लोकांनी केलेला आहे. आणि या कीर्तनकारांच्या बाबतीत ज्यावेळेस आळंदीतून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून बातम्या येतात तर त्यावेळेस नक्कीच
ज्यांनी ही कीर्तन परंपरा सुरू केली तर त्यांच्या मनाला आत्म्याला नक्कीच वेदना होत असतील, हे वेगळं सांगायला नको. की तुम्ही म्हणता की मुलीचं लग्न अजून थाटात करू, करा, हरकत नाही, परंतु तुम्ही जी काही संपत्ती थाटात करण्यासाठी जमा केलेली आहे तर त्या बदल्यात, कीर्तनाच्या बदल्यात तुम्ही खूप मोठी बिदागी घेतलेली आहे. आणि फॉर्च्युनर सारख्या गाड्यामध्ये फिरून तुम्ही ज्यावेळेस लोकांना प्रबोधनाचा मार्ग सांगता तर त्यावेळेस तो पैसा जर तुम्ही समाजासाठी, चांगल्या कार्यासाठी जर उपयोगी आणत असाल तर केला असेल तर काही समर्थक तुमचे असेही म्हणतील की ते अनाथ आश्रम चालवतात किंवा शाळा चालवतात किंवा अजून काही गोष्टी चालवतात, त्याला आमची मनाई नाही. मात्र लोकांच्या टीकेला, कारण हा पब्लिक आहे आणि या पब्लिकला उत्तर देणं इतकं सहजासहजी सोपं नसतं. तेव्हा महाराज ही कीर्तनाची परंपरा तुम्ही संकल्प सोडा की आजपासून मी कुठलीही बिदागी न घेता कीर्तन परंपरा अविरतपणे महाराष्ट्रात सुरू ठेवील. आणि मला जर कोणी स्वेच्छेने मानधन देत असेल तर त्या पैशाचा विनियोग मी गोरगरिबांच्या रजल्या गाजल्यांसाठी करेल. तर लोक पुन्हा तुम्हाला डोक्यावर घेऊन तुमचा उदो करतील यात शंका नाही. तुमच्या विषयी अनेक लोकांच्या मनामध्ये आदर आहे, अभिमानाची भावना आहे, तुमच्याविषयी सन्मानाची भावना आहे. आम्हीही तुमचा आदर करतो. मात्र जे वास्तव आहे ते वास्तव बोललो. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय जिजाऊ.